नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट ॲग्रिकॉस या आपल्या युट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। तर कृषी सहाय्यकची एक नवीन जाहिरात जी आहे तर ते आलेली मित्रांनो, याच्यामध्ये पात्रता काय असणार आहे, रिक्त पदे काय असणार आहे, परीक्षा पॅटर्न काय असणार आहे, या सर्वांविषयी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। सोबतच हा असा जॉब असणार आहे की जो शहरात असणार आहे। लक्षात घ्या, कृषी सहाय्यकचा हा जो जॉब असणार आहे हा पहिल्यांदा शहरात असणार आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। आणि या पदासाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर याच्यासाठी आपल्याकडे टेक्निकल नॉन टेक्निकलची संपूर्ण बॅच इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर अवेलेबल आहे, तिथून तुम्ही ती बॅचला नक्की एनरोल करू शकतात। बघा, ही जी जाहिरात आलेली आहे ही आलेली आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत 16/2/2026 रोजी, म्हणजे लेटेस्ट मध्ये ही जाहिरात आपल्याला पाहायला मिळते। गट क मधील या पदांचा आपल्याला समावेश पाहायला मिळतो। याच्यामध्ये जर आपण पाहिलं, बघा कृषी सहाय्यक हे पद आलेले, कृषी सहाय्यक बघा इथं नाव बघा, कृषी सहाय्यक सार्वजनिक आरोग्य सेवा गट क, आणि याला उद्यान सहाय्यक असं पण नाव दिलेले। मग तुमची जिथं पोस्टिंग असेल त्या पद्धतीने तुम्हाला नाव प्राप्त होईल। काहींना उद्यान सहाय्यक म्हणून पोस्टिंग दिली जाईल, काहींना कृषी सहाय्यक म्हणून पोस्टिंग दिली जाईल। मग उद्यान सहाय्यक आणि कृषी सहाय्यक या पदांसाठी S7 ची वेतन श्रेणी असणार आहे मित्रांनो, S7, ज्याच्यामध्ये 21,700 ते 69,100, म्हणजे हे 21,700 हे बेसिक पे, तुमचं पेमेंट हे 45 प्लस इन हँड येईल डायरेक्टली तुम्हाला, म्हणजे एक चांगलं 50 पर्यंत पेमेंट भेटून जाईल। जागा पण इथं 6 जागा असणार आहेत, म्हणजे एखाद्या महानगरपालिकेत एवढ्या जागांसाठी भरती येत नाही, 6 जागा इथं तुम्हाला पाहायला मिळणार आहे। या 6 जागांचं वर्गीकरण पाहिलं, बघा अनुसूचित जाती यांना नाही, म्हणजे SC ला जागा नाही आहे, अनुसूचित जमाती ST ला जागा आहे, VJ ला जागा आहे, NT बिल नाही, NTC NTD SBC यांना जागा नाही, ओबीसी ला एक आहे, SCBC ला एक आहे, EWS ला एक आहे आणि ओपन ला एक आहे। म्हणजे हे जे SC वाले NTB NTC NTD यांनी कुठून फॉर्म भरायचं माहितीये का, यांनी ओपन मधून फॉर्म जो आहे तर तो भरावा लागणार आहे, जागा कमी असणार आहे। अर्ज तुमचे 17 फेब्रुवारी पासून तुमचे अर्ज हे सुरू होणार आहेत आणि ते 18 मार्च पर्यंत तुमचे अर्ज जे आहेत तर ते भरले जाणार आहेत। जवळपास 1 महिन्याचा कालावधी असणार आहे, त्याच्यानंतर 15 ते 20 दिवसातच लगेच पुढच्या एक्झाम डेट जे आहेत तर ते जाहीर होत असतात। परीक्षा शुल्क ही 1000 रुपये आणि 900 रुपये, ही परीक्षा जी आहे ना IBPS पॅटर्न नुसार होणार आहे मित्रांनो। कोणत्या पॅटर्न नुसार? IBPS पॅटर्न नुसार। माजी सैनिक आणि दिव्यांग माजी सैनिक यांना कुठलेही शुल्क लागणार नाही, आणि हे शुल्क फक्त ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला इथं भरावं लागणार आहे। आता मेन म्हणजे पात्रता काय लागणार आहे, 6 जागा आहेत, पात्रता काय लागणार आहे समजून घ्या। बघा, कृषी विद्यापीठाची पदवी सांगितलेली, म्हणजे काय पदवी पाहिजे ती पण मान्यता प्राप्त कृषी विद्यापीठ, कोणती कोणती चालेल बघा, BSc हॉर्टिकल्चर, ॲग्रिकल्चर, बॉटनी, फॉरेस्ट्री यांची पदवी किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठाची वनस्पती शास्त्रातील पदवी, वनस्पती शास्त्रातील पदवी हे असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकतात। सोबत शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याकडील कृषी उद्यान क्षेत्रातील उद्यान निरीक्षक अथवा समकक्ष पदावरील किमान 3 वर्षाचा अनुभव। बघा, मागे देखील खूप साऱ्या जाहिराती आल्या होत्या, मी तुमच्यासाठी घेतलेल्या होत्या, त्याच्यामध्ये ते पद कंत्राटी तत्वावर होतं। कोणत्या तत्वावर होतं? कंत्राटी तत्वावर। पण मी तुम्हाला तेव्हा बोललो होतो की जे लोक हे कंत्राटी तत्वावरचं पद ला जॉईन करतात त्यांना एक एक्सपिरियन्स प्राप्त होतो आणि पुढे मनपामध्ये त्यांनाच फायदा होतो। मग ज्या विद्यार्थ्यांनी असे कंत्राटी जॉब केले असतील, ज्यांनी विचार केला नसेल, काहींचा काय असतो, मला जॉबच पाहिजे, मला परमनंट जॉब पाहिजे, तोपर्यंत मी हात लावणार नाही, अशी ज्यांची स्थिती असते ना त्यांना पुढे जाऊन अनुभवाचा प्रॉब्लेम येतो। आता बघा, 6 जागा आहेत, मला सांगा खूप कमी विद्यार्थी असतील, आणि त्या खासगी नाही म्हटलेलं बरं का, बघ काय म्हटलेले, शासकीय, निमशासकीय आणि स्थानिक। याच्यामध्ये तिथं छत्रपती संभाजीनगर मनपामध्ये पण काही कर्मचारी असतील की त्यांना 3 वर्षाचं झालेलं असेल, इतर जे काही मनपा असतील महाराष्ट्रातल्या त्यांच्यामध्ये बरेच कर्मचारी असतील की त्यांची 3 वर्षाची सर्व्हिस कंप्लीट झाली असेल। म्हणून येणाऱ्या कालावधीत जर तुमच्याकडे अनुभव नसेल तर कुठे कंत्राटी स्वरूपात जर उद्यान निरीक्षक या पदासाठी जर जाहिरात आली तर तिथे तुम्ही नक्की लक्षात घ्या की तुम्ही हे करा। आता काही विद्यार्थी म्हणतील की सर अनुभवाची अट रद्द झाली पाहिजे, लक्षात घ्या, अनुभव वगैरेची अट ते शिथिल करत नाही, म्हणून त्या भानगडीत तुम्ही पडू नका, असेल तरच तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। 31/1/2026 हा वयोमर्यादा गणनेचा दिनांक आहे। कमीत कमी 18 पाहिजे आणि जास्तीत जास्त 38 पाहिजे ओपनसाठी, परंतु SC ST OBC मागासवर्गीयांसाठी 43 वर्षापर्यंत फॉर्म इथं भरता येणार आहे, लक्षात घ्या। परीक्षा पॅटर्न कशा पद्धतीने असणार आहे समजून घ्या। परीक्षा IBPS कडून घेतली जाणार आहे। बघा, विषय असतील मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, अंकगणित आणि बुद्धिमत्ता, म्हणजे अंकगणित हा पण विषय त्यांनी इथं टाकून दिलेला, म्हणजे 1 2 3 4 आपला नॉन टेक्निकलचा सगळा भाग असणार आहे। सोबत तुमचं विषय ज्ञान, विषय ज्ञान म्हणजे काय की कृषीशी संबंधित किंवा उद्यान या घटकाशी संबंधित ते प्रश्न विचारतील। आता याचा सिलेबस काय असणार आहे मित्रांनो, तर याचा सिलेबस मी तुम्हाला मागे मी याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येतो ज्याच्यामध्ये बाकी मनपांनी उद्योग
सहाय्यक उद्योग याच्यावर सॉरी उद्यान याच्यावर काय प्रश्न विचारलेले आहेत, कशा पद्धतीने त्यांचा एक्झाम पॅटर्न होता, मी ते तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तुम्हाला वाटत असेल तर चॅनलला तुम्ही आजच जॉईन करून ठेवा, कारण की हे चॅनल डेडिकेटेडली फक्त कृषी क्षेत्राशी काम जे आहे तर ते आपण करत असतो. असतील सदर परीक्षेचा दर्जा हा संबंधित पदाकरता विहित करण्यात आलेल्या किमान शैक्षणिक पात्रतेनुसार जे आहे तर ते असणारे, म्हणजे पदवी त्यांनी सांगितलेली, तर पदवी लेवलचे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील. 200 गुण असतील, 2 तास वेळ तुम्हाला इथं बघायला जो आहे तर तो इथं मिळणार आहे. या बॅचच्या माध्यमातून तयारी करत असाल तर आगामी कृषी सेवक तर होईलच, परंतु आता ही जी बॅच आहे तर त्याला देखील तुम्हाला या बॅचचा फायदा जो आहे तर तो होणार आहे. बाकी कृषीच्या संदर्भात कुठलीही अपडेट असेल या चॅनलवर मिळणार आहे, म्हणून काही विचार न करता आजच या चॅनलला तुम्ही जॉईन करून ठेवायचंय. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.